श्री क्षेत्र बैंसे रायगढ़ में इंद्रे पाटिल परिवार द्वारा श्री कुला देवत चल प्रणाल प्रतिष्ठा और महाअभिषेक समारोह का शानदार आयोजन किया गया। इस अवसर पर बिलास रमाकांत इंद्रे के घर पर लगातार 2 दिनों तक विभिन्न धार्मिक अनुष्ठान और सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए गए। इस अवसर पर कृष्णई महिला मंडल हेतवानी द्वारा हरिपाठ कार्यक्रम और मरियाई भजन मंडल अत्तिवली और लक्ष्मी नारायण भजन मंडल मुधनी द्वारा भजन कार्यक्रम आयोजित किया गया। समापन कार्यक्रम में पाटनोली पनवेल से पधारे भक्ताचार्य सामाजिक शिक्षक थे भाडब्ल्यू महेश महाराज सालुंकी ने अपने मधुर कीर्तन और प्रभावशाली ज्ञानवर्धक कार्यक्रम से सुनने वालों का दिल जीत लिया। इस कार्यक्रम में अलग अलग क्षेत्रों से बेहतरीन उपलब्धियां हासिल करने वाले महान लोगों को सम्मानित किया। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में इंद्र पाटिल परिवार और पंचक्रोशी के नागरिकों ने भाग लिया। मोमेंट घ्या। सर्वांनी जोरात टाळ्या वाजवूया। जास्तीत जास्त महिलेने पुढाकार घ्या, तिथं या, ऐका काय आहे, आणि तुम्ही शक्ती आहात, तुम्ही रणरागिणी आहेत। तुम्ही जर घरात संस्कार पेरले तर ते घर सुजलाम सुफलाम होतं आणि शक्तीचं 17, 18, 19, 20, 21, 22, 20 जणांनी किमान 10 लोक आणली। किती होती? किती झाली? 400। 20 जणांनी 10 आणली, किती होती? 200। वाणीला पूर्ण विराम। विठ्ठल जय कुंडली कमलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल जय हा बोलिले दे पुरे वेडे वाकुडे करा क्षमा करा धर्माचा त्यांनी धर्माबद्दल बोललंच पाहिजे तर ते कीर्तन काय। ज्ञानोबा सांगायचेच, तुकोबा सांगायचेच, पण तुकोबा सांगत असताना मावळच्या प्रांतातून ज्या वेळेला अनेक 16, 17 वर्षाचे मावळे स्वराज्याच्या मोहिमेमध्ये जात होते तेव्हा राजांनी विचारलं, अरे ऐन तारुण्यात तुम्ही या स्वराज्याच्या करता प्राणाचे बलिदान देण्याकरता येता कसे? तुम्हाला कोण शिकवतं? तुम्हाला मोटिवेशन कोण देतं? तुम्हाला प्रेरणा कोण देतं? त्यावेळेला सांगितलं, तुकोबारांची कीर्तन आमच्या गावामध्ये होतात आणि तुकोबारा आम्हाला सांगतात, आपलं जीवन जर जगायचं असेल तर स्वराज्याकरता बलिदान जरी झालं तरी आपलं जीवन कृतार्थ होईल। म्हणून आम्ही ते ऐकलं आणि स्वराज्याच्या करता आम्ही बलिदान करतात आणि म्हणून मावळे जमले। इथं मावळे जमतात कधी? रविवार। वर्षी हिंदूंच्या लोकांना एकच विनंती आहे, संप्रदाय बटेंगे तो कटेंगे। एक विनंती, संप्रदाय ह्या गावात बिलसा ना, संप्रदाय कुठलाही असू द्या, वारकरी असू द्या, बैठकवाले असू द्या, कुठलाही संप्रदाय असू द्या, ते संप्रदाय बाजूला ठेवा। त्याच्या आधी आम्ही हिंदू धर्मीय हा एकच विचार प्रत्येकाने ठेवा तर संप्रदाय। जेवढे माझे महाराज मंडळी आहेत प्रत्येकाचे गुरु वेगळे असू द्या, काही असू द्या, कुठलीही परंपरा आपल्याला ती उद्धार करण्याकरता साधनेकरता परंपरेचा आश्रय आपण घेतो, पण ती परंपरा त्या पांडुरंगाच्या भक्तीची आहे। तो पांडुरंग एकच आहे, म्हणून वारकरी वेगळ्या परंपरेत असला तर तो एकाच पांडुरंगाचा आहे हे ठेवून धर्म म्हणून एकत्र या, तर आपण पुढे काहीतरी क्रांती करू, नाही तर अजिबात काय होऊ शकत नाही आपल्यातून। मी एवढं सांगतो, दुसऱ्या धर्माला मी नावं ठेवत नाही। एक लक्षात घ्या, कुत्री भुंकणारी किती असू द्या, आपण जर कट्टर असलो ना, कोणाच्या बापाची हिंमत नाही आपल्या पुढे यायची। फक्त हिंदूंनी कट्टर नाही तर काय नाही, गर्व से कहो हम हिंदू हे दलिद्र मेलास तू। छाती पुढे आली पाहिजे तुझी। छाती जेव्हा तुझी पुढे येईल तेव्हा तुझं हिंदुत्व तुझ्या चैतन्य निर्माण करेल आणि चैतन्य निर्माण करेल, म्हणून असं करा। बाकी दुसरं काही नाही। एकाच्या कैवारे उगवी अनेकांचे कोडे, दुसरं काय नाही। अभंग हा आश्रय आहे व्याख्यानाकरता, अभंग हा आश्रय आहे। त्या अभंगाच्या द्वारे भक्ती ज्ञान वैराग्य हे समाजापुढे मांडावं आणि समाजाचं कल्याण व्हावं याकरता पांडुरंगाला विनंती करावी। आज इंद्रिय परिवारच्या माध्यमातून या गावात यायला मिळालं। आज तुम्ही सर्वांना एक विनंती आहे, तुमच्या आपल्या प्रांतामध्ये विशाल हिंदू संमेलन, एकजुटी आणि संस्कृतीचा जागर, एक हिंदू एक होऊन राष्ट्रवैभव वाढवूया याच्याकरता तिथी चैत्र शुक्ल चतुर्थी 22 मार्च रविवार रोजी दुपारी 4 ते 8
श्री जोगेश्वरी मंदिर प्रांगण नागोटने इथं भव्य असं एकजुटी शक्ती प्रदर्शन करण्याकरता आपण विविध पंथातल्या विविध परंपरातील भेद विसरून एकत्र येण्याची सकल हिंदूंना गरज आहे। या 4 ते 8 वाजेपर्यंत सर्वांनी आपलं उत्तरदायित्व आपलं कर्तव्य म्हणून इथं आलंच पाहिजे। मला फोटो इथे कार्यकर्ते असेल त्यांनी मला फोटो पाठवा तिकडे किती जण आले त्याच्या आधी ह्या बुवा सगळ्या लोकांचे फोटो घ्या। याच्याला कोण आलं नसेल तर मला फोन करा।